स्वामी समर्थ. आजचा दिवस आपला स्वामी समर्थाच्या दर्शनाने आणि तुम्हाला पण आजचा दिवस सुखा समाधानाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. हे आमच्या कॉलनीतलं कणकेश्वर महादेव मंदिर आहे. चला तुम्हाला दाखवते आता पूर्ण. हे नंदीश्वर हे इकडे गणपतीचं मंदिर आहे. हे बघा मंदिरात पूजा केलेली मी सगळी कणकेश्वर भगवानाची. मंदिरात जाऊन आली त्याच्यानंतर आता घरी अभिषेकला बसते मी. रुद्र अभिषेक करते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भोलेनाथला एवढं फुल व्हायचं. व्हाईट फुल, शमीपत्र, चला आता दुपार झालेली आहे. आपण आहे ना मंचुरियन भजा करणार आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य अर्धा किलो कोबी घेतला आहे, तो किसून घेतलेला आहे. इकडे कोथिंबीर आहे, कॉर्नफ्लॉवरचं पीठ आहे, तांदूळाचं पीठ, मैदा, चवीनुसार मीठ, सोया सॉस, चिली सॉस, शेजवान चटणी आणि धणे पावडर आणि चटणी आणि हळद. कॉर्नफ्लॉवर टाकते अंदाजानुसार. त्याच्यानंतर मैदा, याच्यामध्ये जेवढं मावेल ना तेवढंच टाकायचं. आणि 1 चमचा तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे, धणे पावडर, चटणी, चवीनुसार मीठ, सोया सॉस, चिली सॉस, शेजवान चटणी असेल तर टाकायची, नाही टाकली तरी पण चालते. आणि कोथिंबीर मिक्स करून घ्यायचं, चांगलं एकजीव करून घ्यायचं. ते कोबीमध्ये जेवढं पीठ मावेल तेवढंच टाकायचं.
सुरू. हे बघा असं घट्टसर मळून घ्यायचं. कोबीचं जेवढं पाणी आहे ना तेवढ्यामध्येच पीठ हे करायचं, वरून पाणी टाकायचंच नाही. आणि आता इकडे तेल तापत ठेवते. हे बघा हाताला पाणी लावून घ्यायचं आणि थोडे थोडे असे छोटे छोटे टाकायचे. म्हणजे मोठ्याने टाकायचे म्हणजे ते कच्चे राहून जाईल नाही तर मध्ये. पाहिजे ते आकारामध्ये करू शकता, पण छोटे छोटेच करा. आता तळून झालेले एकदम कुरकुरीत झालेले, टेस्टी झालेले. चल रे श्री, खाऊन बघ. लाईक करा. हे बघा किती कुरकुरीत आहे. आवाजावरून समजतच असेल तुम्हाला. सुरू. हे बघा किती क्रिस्पी झालेले आहे, एकदम छान आहे. यांना आहे ना नुसते पण खाऊ शकता तुम्ही, किंवा टोमॅटो सॉस बरोबर शेजवान चटणीसोबत असं खाऊ शकता. सुरू. चला मग भेटू थोड्या वेळाने.